60 वर्षाच्या आयुष्यातलं अर्ध आयुष्य शासनासाठी खर्च. आपण समजा नोकरीला 25व्या वर्षी लागतो आणि 58 ते 60 वर्षाला आपण रिटायर होतो. म्हणजे जवळजवळ आता दराडे साहेबांनी त्यांच्या जीवनाची 29 ते 30 वर्षे शासनामध्ये दिली आहे. 1995 साली त्यांनी जिल्हा हॉस्पिटल रत्नागिरी येथे पहिल्यांदा लॅब असिस्टंट या पदावरच, लॅब टेक्निशियन या पदावरच त्यांची नियुक्ती झाली. 5 वर्ष तिथं कोकणासारख्या अतिदुर्गम भागात अत्यंत जिल्हा हॉस्पिटलला किती काम असतं हे मला स्वतःला माहीत आहे. कंटिन्यू रिपोर्ट द्यावे लागतात. अशा ह्याच्यामध्ये मी त्यांचं सर्व्हिस बुक पेन्शनच्या ह्याच्या संदर्भात बघत असताना एक सुद्धा त्यांच्या विरुद्ध तक्रार नाही, एक सुद्धा लेख नाही. हे अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. त्याच्यानंतर 2000 मध्ये ते भूम येथे आले. भूममध्ये काही काळ काढल्यानंतर SDH बेवराईला त्यांनी 2 ते 3 वर्ष सेवा दिली. परत भूममध्ये आल्यानंतर कमी कालावधी का होईना ते परंड्याला आले. त्याला परंडा आणि सोने का अंडा असे बरेच जण म्हणतात. परंतु मला तसं काही वाटलं नाही. तर म्हण अशी एक म्हण आहे, परंतु तसं काही त्यापैकी थोडासा त्रास दिलेला आहे. रोज ड्युटीला बोलवलं, रोज त्यांच्याकडून काम करून घेतलेलं आहे. पण काम करून घेताना मला अत्यंत चांगला अनुभव आला की हा माणूस चांगला माणूस आहे. त्या माणसानं याचे जे करिअर होते ते काही भागामध्ये मितभाषी स्वभाव असल्यामुळे कोणाकोणाचा मितभाषी स्वभाव कमी बोलतात. त्रास असला तरी त्रास आपल्या पोटात घेतात, परंतु जनतेला काही दाखवत नाही. तसे हे आपले लॅब टेक्निशियन अशोकराव दराडे साहेब. टाइम टू टाइम रिपोर्टिंग, उत्कृष्ट रिपोर्टिंग, फॅमिली प्लॅनिंग केसेस, रात्री बेरात्री येणारे इमर्जन्सी कॉल हँडल करून कोणतीही तक्रार आमच्या लॅब टेक्निशियन साहेबांनी घरी येऊ दिली. याचं ही एक प्रकारची रुग्णसेवा आहे. या रुग्णसेवा म्हणजेच ईश्वर सेवा म्हणून देवाने या जन्मात त्यांना फळं दिलेली आहेत. त्यांचे दोन्ही पाल्य डॉक्टर झाले. त्याबाबत त्यांचं म्हणावं तेवढं कौतुक कमीच आहे. त्यांच्या अर्धांगिनीनं सुद्धा त्यांना अत्यंत चांगला सपोर्ट केलेला आहे. आपल्या खात्यात न्याय लगेच आहे. त्याच्यामुळं या प्रसंगी मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण सुद्धा मनातून आपल्याला सेवा द्या, जेणेकरून गोरगरीब कष्टकरी रंजलेले आहेत त्यांना योग्य न्याय मिळेल. तर त्यांना मी भावी आयुष्यासाठी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. त्यांना अत्यंत चांगले आयुष्य मिळावे, आरोग्यदायी धनवर्धक त्यांचं आयुष्य उर्वरित हो. आणि तुमच्याकडे ज्या स्किल्स आहेत त्याचा तुम्ही घरी बसण्यापेक्षा योग्य ठिकाणी वापर करावा. असा मी माझा एक छोटा सल्ला देतो की जेणेकरून तुम्हाला बोर होणार नाही. चांगले हॉस्पिटल्स आहेत, जलदाळे मामाचं आहे किंवा नर्सचे आहेत, किंवा तुमच्या दोन्ही मुलांनी जर दवाखाना टाकला तर तिथंच तुम्ही हे काम करा, अशी माझी तुम्हाला एक विनंती आहे. तुम्हाला आयुष्यासाठी आणि आमच्या सर्व हॉस्पिटलच्या परिवारातर्फे शुभेच्छा. हे एक युनिट मग आहे, आपला एक परिवार आहे. या परिवारातला एखादा मनुष्य जर आपल्याला निवृत्त होत असेल तर आपल्याला दुःख तर होणारच आहे. परंतु ह्याच्यामध्ये सुद्धा कोणत्याही परिस्थितीत स्वतःला डाग न लागू देता सही सलामत बाहेर निघणे हे एक मोठं दिव्य आहे. ते तुम्ही पार पाडलात, याबाबत तुमचे हार्दिक अभिनंदन व पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. एवढं बोलतो.
तुम्ही वेळ दिलात. मला आज दिवसभर शेड्यूल खराब होता, त्याच्यामुळं कार्यक्रमाला लेट झाला. कालचा कार्यक्रम आज पोस्टपोन करावा लागला. त्याबाबत तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय धन्यवाद सर. अगदी खूप वेळात वेळ काढून का होईना पण कार्यक्रम अटेंड होणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे. तर मी आभार प्रदर्शनासाठी मी मोरे सरांना मी अशी विनंती केली की त्यांनी आभार प्रदर्शन. त्यांच्या परिवाराच्या चेहऱ्यावर हसू आहे आणि आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजगी आहे. पण या कभी खुशी कभी गम या याच्यामध्ये आज आपण आता ह्या कार्यक्रमाच्या सांगतेकडे आलेलो आहोत. तर मी आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आमचे माननीय गुंजासाहेब यांनी केलं, त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. वेळात वेळ काढून आपले वैद्यकीय अधीक्षक स्वतः त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये आज त्यांनी विशेष वेळ दिला, त्यांचेही मी आभार मानतो. आणि जे आपले अशोकरावांचे आणि स्वतःचे आणि त्यांचे परिवार आणि त्यांचे जे काही मेवणे खास त्यांनी वेळात वेळ काढून आज इथं आले आणि 2 शब्द त्यांनी मार्गदर्शन केले, त्याबद्दल देखील त्यांचा आभार मानतो. आणि विशेषतः त्यांचं नाव जयश्रीताई पण आज इथं उपस्थित झाल्या, त्यांच्या देखील वेळात वेळ काढून त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि संपूर्ण आपल्या उपजिल्हा रुग्णालयाचा परिवार देखील इथं उपस्थित आहे आणि सगळ्यांनी वेळात वेळ काढून एक चांगले आपले मनोगत व्यक्त केले, त्याबद्दलही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम संपला असं अधीक्षक साहेबांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद. ज्ञान आहे, परंतु त्यांनी खरंच दाखवत नाही आणखी का साहेबांचा एवढा अभ्यास आहे. एकदा विधान परिषद पुण्याचं सरकार होईल इथपर्यंत सांगू शकते, एवढा प्रचंड अभ्यास आहे, परंतु बोललेच नाही कधी. मला वाटतं आता सेवानिवृत्तीचा राजकीय विश्लेषक वगैरे करून आता चांगली भूमिका बजावू शकतील. यापुढे त्यांना पुढील निवडणुकीनंतर हार्दिक शुभेच्छा, त्यांचं आरोग्य चांगलं लाभावं ही ईश्वराच्या प्रार्थना. संधी दिल्याबद्दल धन्यवाद. ज्ञानांजन शलाकाया चक्षुरुन्मीलिते तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आपल्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक साहेब डॉक्टर विश्वेश कुलकर्णी सर आणि आजचे जे आज आपल्यातून सेवानिवृत्त होत आहेत ते म्हणजे आपले श्री अशोक दराडे साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती आणि त्यांची उपस्थित असलेले जुनी मुलं आणि इतर आपले उपस्थित असलेले धन्वंतरीच्या शास्त्रीय माझे सर्व सहकारी सिस्टर्स आणि माझ्या बंधू. आज आपण आजचा दिवस जर तसा विचार केला तर कभी खुशी कभी गम अशा प्रकारचा आहे. तर खुशी पण आहे, गम पण आहे. ह्यामध्ये लक्षात घ्या की खुशी या गोष्टीची आहे की आज या कोरोना योद्ध्याने मी असं म्हणेन की ज्यांनी रत्नागिरीपासून ते भूमपासून ते आपल्या परंड्याला ते आले आणि आज सेवानिवृत्त होत आहेत, त्यांनी अशा प्रकारची सेवा दिली की त्यांच्या मला असं वाटत नाही की पूर्ण आयुष्यामध्ये त्यांना कधी मेमो निघाला असेल कुठला त्यांच्याकडे पाहिल्यानंतर. आणि गम अशा गोष्टीचा होतो की कधी कधी आपण पाहतो की आता नुकताच वर्ल्ड कप आपल्या भारतीय टीमने जिंकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपले रोहित शर्मा आणि त्यानंतर विराट कोहली सेवानिवृत्त झाल्यानंतर जसं आपल्याला वाईट वाटलं की खंदे फलंदाज रिटायर झालेले, तशा पद्धतीने आमच्या उपजिल्हा रुग्णालयाचे ते खंदे फलंदाजच होते. कारण आम्ही डॉक्टर लोक जरी उपचार देत असलो तरी देखील काही उपचार आमचा कुठं अडत होता की जिथं इन्व्हेस्टिगेशन होईल, इन्व्हेस्टिगेशन नंतर आम्ही पेशंटला म्हणायचं की येऊ द्या आणि ते बघून मग पुढचा उपचार करायचा. म्हणजे आम्ही थोडक्यात अर्जुनासारखं जरी काम करत असलो तरी श्रीकृष्णाची भूमिका आमचे अशोक दराडे साहेब हे करत होते. आणि आज खरोखर म्हणजे असे कधी चिडत नव्हते. एक वेळ डॉक्टर असलो तरी आम्ही 12:30 वाजले किंवा 6 जरी वाजले तरी टायमिंग झाला की आम्ही त्याला ओरडायचो, अरे 15 मिनिट लवकर झालं. पण आम्ही ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन देऊन पुढे निघून जायचो त्यावेळेस अर्धा तास पाऊण तास त्यांना बसावं लागायचं, पण कधीच ते कुठल्या पेशंटवर चिडले नाहीत आणि तेवढं हसतमुखाने ते पेशंटला व्यवस्थितपणे करूनच मग त्यांचं कर्तव्य बजावून पुढे जात होते. तर ह्या निरोप प्रसंगी मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो की निरोप देताना द्यावा पण आणि घ्यावा पण.
देताना वरिष्ठांनी त्यांना पुष्पगुच्छ दिले, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना गिफ्ट्स वगैरे बाकी सगळ्यांनी दिले. पण माझ्यासारख्याने त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्यावा. आणि जसं एक रोपाला निरोपामध्ये रोप हे येतं, रोप तयार होताना एखाद्या बीजाला आत्मसमर्पण द्यावं लागतं आणि त्यातून मग अंकुर होतं, त्यातून झाड निर्माण होतं आणि त्याची फळं, फुलं, सावली, ऑक्सिजन हे सगळं समाज साधतं. तर अशा पद्धतीने एका बीजाला आत्मसमर्पण देण्याचं जे काम केलेलं आहे तर ते म्हणजे अशोक सर आमचे, की ज्यांनी स्वतः एक आयडिया त्यांनी दाखवून दिलं की कशा पद्धतीने शासकीय सेवा केली पाहिजे, कशा पद्धतीने ताणतणावमुक्त आपण आपली सेवा केली पाहिजे रुग्णांची. आणि अशा पद्धतीने हे त्यांचा एक जो काही निरोप त्यांनी जे काही आमच्यावर स्वतःच्या आचरणातून, कार्यातून जो काही आमच्यावर संस्कार त्यांनी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्या संस्काराचं, त्या रोपाचं आम्ही जतन करू आणि त्याला सेवाभावाचं, जसे आमचे वैद्यकीय अधीक्षक म्हणतात की तुम्हाला आरोग्याची जी काही सेवा करण्याची संधी मिळालेली आहे, तर तो केवळ जॉब नसून त्यातून तुम्ही दुवा नावाची, आशीर्वाद नावाची करन्सी तुम्ही कमवू शकता. आणि ती करन्सी, पैसा तर येतेच चालतो, पण ती करन्सी आपल्याला वरी गेल्यानंतर किंवा दुसऱ्या ह्याच्यामध्ये ती करन्सी महत्वाची असते. तर त्या पद्धतीने आमचे अशोक सर हे दोन्ही प्रकारचे करन्सी इथून घेऊन जात आहेत. आणि एवढं त्यांनी जे काही सक्सेसफुल त्यांचं जे काही करिअर त्यांनी कव्हर केलंय, तर आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं स्त्रीचा हात असतो. तर मला असं वाटतं की आमच्या भगिनीताई इथं आहेत, तर त्यांनी कधी त्यांना कुठला त्रास दिला नसावा असं त्यांच्या चेहऱ्यावर मला नक्कीच जाणवत आहे. नाहीतर आमच्या बघा आत्ताच केस जात आहेत, पण त्यांच्या अजून शाबूत आहे. म्हणजे याचा अर्थ खरोखर असं मला म्हणायचं आहे. आणि आज ते गृहिणी होत्या आणि गृहिणी असून त्यांनी इतके सुंदर संस्कार केले मुलांवर की दिदी आणि दादा दोघंही डॉक्टर बनलेले आहेत. मला सांगा की वडील एक लॅब असिस्टंट किंवा आपले लॅबमध्ये रक्तलिपी चेकिंग करणारे आणि त्यांचे मुलं डॉक्टर होणं, यापेक्षा वेगळं काय अपेक्षित आहे? याचसाठी केला होता अट्टहास असं म्हणायला हरकत नाही. तर खरोखर एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्यासाठी आहे असं मला म्हणायचं आहे. तर मी खरोखर यांना भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. त्यांनी जशा पद्धतीने स्वतःला आत्मसमर्पण देऊन चांगलं काम त्यांनी केलं, तर त्यांनी आता स्वतःकडे आणि थोडं कुटुंबाकडे पूर्ण लक्ष द्यावं. आणि त्यांना या प्रसंगी मी आई जगदंबाच्यांनी प्रार्थना करतो की त्यांना आरोग्य आणि ऐश्वर्य लाभो आणि त्यांना एक चांगलं दीर्घ सुखी संपन्न आयुष्य मिळो. धन्यवाद.